काय वचन दिलं होतं, काय शब्द दिले होते या सरकारच्या सर्व नेत्यांनी? कर्जमाफीबद्दल बोलले होते का नव्हते? मी मागे असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना विचारतो, या सर्व नेत्यांनी काय सांगितलं होतं? शेतकऱ्याला कर्जमाफी देणार का नाही देणार? भावांतर योजना आम्ही आणू, आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, आमच्या युवांना नोकऱ्या देऊ, विद्यार्थ्यांसाठी योजना आणू, महिला सुरक्षतेच्या बाबतीत आम्ही काहीतरी योग्य असे ठोस निर्णय घेऊ. पण या सरकारने या बाबतीत सर्व दुर्लक्ष केलं. का या सरकारला असं वाटतं की आमच्याकडे खूप सारे आमदार आहेत, आमचं कुणी काय वाकडं करू शकत नाही, आम्हाला कुणी काय अडचणीत आणू शकत नाही. पण या सरकारमध्ये जो घमंड आलाय, जो माज चढला या सरकारला, हा माज उतरवायचा का नाही उतरवायचा? मग आपल्या हक्कासाठी आपल्या सर्वांना रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या सरकारने आपल्या सर्वांना फसवले. सरकारमध्ये असणारे नेते म्हणतात योग्य वेळेस आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ. अहो, दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत. 5 वर्षामध्ये 14,000 शेतकरी आत्महत्या करतील. या सरकारमधल्या नेत्यांना असं वाटतं 2029 इलेक्शनच्या आधी आपण कर्जमाफी देऊ आणि कर्जमाफी दिल्यानंतर आपण परत एकदा सत्तेत येऊ. पण या 5 वर्षामध्ये जर या 12-14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर या आत्महत्येला कोण जबाबदार असणार आहे? पूर्णपणे हे सरकार जबाबदार असणार आहे.